नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो मी तुमचं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटीमध्ये. आपण पूर्वतयारी जी ही परीक्षा आहे इंग्रजी विषयाची, याच्यातलं 1.4 टू 1.7 हा पूर्ण पाठ आपण इथे कव्हर करणार आहे. या पुस्तकाला त्यांनी नाव दिलंय आधारभूत भाषा कौशल्य. चला मग आपण सुरुवात करूया आपल्या लेसनला. बघा, आपल्याला याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा शिकायचं आहे तर भाषेचे काळ. 1.4 पासून आपण ही सुरुवात करतोय. एका वाक्यातील काळ ही एखादी क्रिया घडत असतानाची वेळ सांगते. काळ क्रिया घडत असताना सांगतो. इंग्रजी भाषेमध्ये 3 काळ असतात: भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. त्याला इंग्रजीमध्ये नाव दिलंय पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ, प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ आणि फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. या 3 काळांचे विविध प्रकार असतात. ते पुढे दिलेले आहेत आपल्याला. आता बघा, काळाचे प्रकार हा एक चार्ट तुमच्या समोर सर्वांना दिसतो आहे. याच्यात प्रत्येकाला नाव दिले. भूतकाळामध्ये 4 प्रकार असतात: सिंपल पास्ट, पास्ट प्रोग्रेसिव्ह, पास्ट परफेक्ट किंवा पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह. आता प्रोग्रेसिव्ह याचाच अर्थ कंटिन्युअस पण होतो किंवा इम्परफेक्ट असा सुद्धा होतो. हे तुमच्या फक्त माहितीसाठी तुम्ही लक्षात ठेवा. नंतर प्रेझेंट टेन्सचे परत 4 प्रकार येतात. पहिला आहे सिंपल प्रेझेंट, नंतर येतो प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह, प्रेझेंट परफेक्ट आणि प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह. हा प्रेझेंट टेन्सचे हे 4 प्रकार. आता फ्युचर टेन्सचे सुद्धा परत 4 प्रकार येतात: सिंपल फ्युचर, फ्युचर प्रोग्रेसिव्ह, फ्युचर परफेक्ट आणि फ्युचर परफेक्ट प्रोग्रेसिव्ह. इथपर्यंत आलं. हे काळाचे प्रकार म्हणजे पास्ट टेन्सचे 4 प्रकार, प्रेझेंट टेन्सचे 4 प्रकार आणि फ्युचर टेन्सचे सुद्धा 4 प्रकार असतात. आता याच्यात सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहे सिंपल टेन्स. सिंपल टेन्स म्हणजे एक तर सिंपल पास्ट असेल, सिंपल प्रेझेंट असेल किंवा सिंपल फ्युचर असेल. बघा, त्याच्याबद्दल त्यांनी काय दिलंय आपल्याला. हे काळ दैनंदिन जीवनासंबंधी विधान करणारे असतात. खालील उदाहरणं बघा. आता सिंपल पास्ट म्हणजे भूतकाळासाठी बघा, आय वेंट फॉर शॉपिंग यस्टरडे. मी काल शॉपिंगसाठी गेलो होतो. सिंपल प्रेझेंटमध्ये मी कसं म्हणणार, आय गो फॉर शॉपिंग रेग्युलरली. आय गो फॉर शॉपिंग रेग्युलरली, मी नेहमीच शॉपिंगला जातो. आणि सिंपल फ्युचरमध्ये तुम्ही कसं म्हणणार, आय शॅल गो फॉर शॉपिंग टुमारो. मी कदाचित किंवा मी उद्या शॉपिंगला जाईल. कळतंय? म्हणजे ही नेहमी दैनंदिन जीवनासंबंधी आपण जे काही विधानं करतो ते आपण सिंपल टेन्समध्ये करत असतो. आता पुढचं येतो प्रोग्रेसिव्ह टेन्स. जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं, प्रोग्रेसिव्ह टेन्सला आपण कंटिन्युअस सुद्धा म्हणतो किंवा इम्परफेक्ट सुद्धा म्हणतो. मग प्रोग्रेसिव्ह काळाबद्दल त्यांनी काय सांगितलं आपल्याला ते बघूया आपण. हे काळ अशा क्रियेबद्दल सांगतात की जी क्रिया एखादा वक्ता बोलत असताना घडत असते. हे काळ खाली दिलेल्या प्रकारचे असतात. बघा, आता त्यांनी काही प्रकार दिलेले बघा. पास्ट प्रोग्रेसिव्ह किंवा तुम्ही पास्ट कंटिन्युअस म्हणा किंवा पास्ट इम्परफेक्ट म्हटलं तरी चालेल. बघा, हा काळ त्या क्रियेबद्दल सांगतात जी क्रिया त्याच वेळेला घडत असते आणि ज्या वेळेला दुसरी क्रिया देखील घडत असते. उदाहरणार्थ, आय वॉज शॉपिंग वेन आय मेट हर. म्हणजे असं सुद्धा घडू शकतं. याला कंपल्सरी असं नाही की मी ती क्रिया करत असताना दुसरी क्रिया घडलीच पाहिजे माझ्याकडनं, किंवा सडन दुसरी क्रिया घडू शकते त्यावेळेस, पण त्यावेळेस इतर क्रिया सुद्धा घडू शकतात. मग आय वॉज शॉपिंग वेन आय मेट हर किंवा आय वॉज कमिंग टू स्कूल यस्टरडे ॲट दिस मोमेंट, तुम्ही असंही म्हणू शकता. नंतर हे पुढचा प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह. प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह बघा, हा काळ अशा क्रियेविषयी सांगतो जी क्रिया त्याच वेळेस घडत असते. जसं ह्या क्षणाला मी तुमच्याशी बोलतोय, मी तुमच्याशी संवाद साधतोय. मग मी उदाहरणार्थ बघा इथे काय दिलंय, आय एम डुईंग माय होमवर्क. मी यावेळेस माझा होमवर्क करतोय. तसंच मी म्हणू शकतो, आय एम टॉकिंग टू यू. आत्ता मी तुमच्याशी बोलत आहे. आणि तुम्ही म्हणू शकाल, वी आर लिसनिंग टू यू. आम्ही तुमचं ऐकत आहोत. म्हणजे या क्षणाला ही क्रिया घडते. ही होते प्रेझेंट प्रोग्रेसिव्हमध्ये. नंतर येतं फ्युचर प्रोग्रेसिव्ह. आता बघा, फ्युचर प्रोग्रेसिव्ह काय, हा काळ त्या क्रियेविषयी सांगतो जी भविष्यामध्ये किंवा थोड्या वेळात घडणार आहे, थोड्या वेळानेच घडणार आहे किंवा भविष्यात ती घडणार आहे. मग याचं उदाहरण द्यायचं झालं तर कसं, आय विल बी गोइंग टू दिल्ली टुमारो. आय विल बी गोइंग टू दिल्ली टुमारो, भविष्यात मी जाणार आहे, कदाचित हीच वेळ असेल आणि ह्या क्षणाला मी दिल्लीला जात असेल. मग ती पोझिशन सांगण्यासाठी आपण म्हणतो आय विल बी गोइंग टू दिल्ली टुमारो, कदाचित मी या क्षणाला जात असेल.
म्हणजे प्रोग्रेसिव्ह काळाची सर्वात मोठी ओळख म्हणजे त्याच्या क्रियापदांबरोबर आय एन जी लागला जातो. बघा तुम्ही प्रत्येक पास्ट प्रोग्रेसिव्ह, प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह, फ्युचर प्रोग्रेसिव्ह तिघं ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर गोईंग, डुईंग, शॉपिंग प्रत्येक ठिकाणी आय एन जी हे लागलेलं आहे. याला जेरेंट फॉर्म म्हणतो. हे तुमच्या माहितीसाठी तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता पुढचा प्रकार आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. परफेक्ट टेन्स बघा काय असतं. या काळाची महत्त्वाची ओळख म्हणजे यामध्ये हॅव शब्दाचा वापर केला जातो. याच्यामध्ये हॅज पण असतो, पण हॅव हा शब्द आपण रेफरन्स म्हणून इथे घेतलेला आहे. याचं कारण मी तुम्हाला सांगेल. या काळाची महत्त्वाची ओळख म्हणजे यामध्ये हॅव शब्दाचा वापर केला जातो. उदाहरणासाठी खाली दिलेला टेबल बघा. आता पास्ट परफेक्टची 2 वाक्य त्यांनी आपल्याला दिलेले बघा. आय डिड नॉट हॅव एनी मनी ॲज. माझ्याकडे कुठल्याही प्रकारचे पैसे नाहीये. आय डिड नॉट हॅव. आता हा डिड नॉट वापरला म्हणून इथे हॅव आला. ओके. पुढचं वाक्य बघा पास्ट परफेक्ट मध्ये कसं येतं. आय हॅड लॉस्ट माय वॉलेट. माझं पाकिट हरवलं. मी माझ्याकडनं माझं पाकिट हरवलं. वी हॅड लॉस्ट द मॅच असंही तुम्ही म्हणता, किंवा वी हॅड वन द मॅच असंही तुम्ही म्हणू शकता. वी हॅड. ओके. आता प्रेझेंट परफेक्ट मध्ये काय येतं तर आय हॅव डन माय होमवर्क. मी माझा होमवर्क कंप्लीट केला. आय हॅव डन माय होमवर्क. आता प्रेझेंट परफेक्ट मध्ये हॅवच्या ऐवजी हॅज वापरता जेव्हा सब्जेक्ट ही, शी, इट किंवा एखादं नाव असेल तर. म्हणजे काय. ही हॅज इटन अ मँगो. शी हॅज प्लेड क्रिकेट. इट हॅज कॉट अ बॉल. म्हणजे याप्रमाणे आपण ते सेंटेन्स म्हणू शकतो. तर फ्युचर परफेक्ट मध्ये काय आहे बघा. ॲट द एंड ऑफ नेक्स्ट मंथ आय विल हॅव कम्प्लिटेड माय स्टडीज. पुढच्या महिन्याच्या अखेर मी माझ्या स्टडीज कंप्लीट केलेल्या असेल. म्हणजे ही क्रिया घडून गेलेली आहे इथे, हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणून इथे हॅव म्हटलं तर मग हॅवचे 3 रूप येतात. हॅवचं हॅज सुद्धा होतं, हॅड सुद्धा होतं. म्हणजे हे 3 रूप आपल्याला पाहायला मिळतात. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता परफेक्ट प्रोग्रेसिव्ह. परफेक्ट प्रोग्रेसिव्ह बघा हा एक प्रकार आहे तुम्हाला. प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह किंवा पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह आणि फ्युचर परफेक्ट प्रोग्रेसिव्ह असे 3 प्रकार आपल्याला शिकायला भेटतात. मग हा काळ काय सांगतो बघा. हा काळ अशा क्रियेविषयी सांगतो जी पूर्ण झालेली नसते. उदाहरणार्थ खाली टेबल बघा. आता पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह मध्ये बघा. आय हॅड बीन इटिंग माय डिनर. मी माझं डिनर खातच होतो. वेन द बेल रँग. तेवढ्यात बेल वाजली. प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव्हचं उदाहरण बघा. आय हॅव बीन रिडिंग अ नॉवल फॉर द पास्ट 1 वीक. जवळजवळ 1 आठवड्यापासून मी ते नॉवल वाचतो आहे. फ्युचर परफेक्ट प्रोग्रेसिव्ह बघा. बाय 6 o'clock आय विल हॅव बीन स्टडिंग फॉर 4 hours. बाय 6 o'clock 6 वाजेपासून मी जवळजवळ 4 तास अभ्यास करणार आहे. हे झालं भविष्य. म्हणजे पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह क्रिया संपलेली नव्हती, त्याच्यातलं हे सिच्युएशन सांगितलं. प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह क्रिया चालू आहे, तेवढ्यात हे सिच्युएशन सांगितलं. आणि फ्युचर परफेक्ट प्रोग्रेसिव्हमध्ये भविष्यात ही क्रिया घडणार आहे आणि ती घडत असताना त्याच्याबद्दल ते सांगताय, म्हणून फ्युचर परफेक्ट प्रोग्रेसिव्ह. म्हणजे टेन्स तुम्हाला ह्याच्यातनं थोड्या अंशी समजले असतील. डिस्क्रिप्शनमध्ये मी टेन्सचा एक लिंक टाकतो तुम्हाला. तुम्ही ती पूर्ण लिंक एकदा बघा, म्हणजे तुमचं टेन्स हा जो टॉपिक आहे तो पूर्णपणे कव्हर होऊन जाईल. ओके. आता स्वतःची प्रगती काय आपण इथे तपासू. चुकी बरोबर सांगा. बघा. आय हॅड गिवन अप होप वेन आय हर्ड अ व्हॉइस. हे वाक्य पास्ट परफेक्ट काळात आहे. तर आय हॅड गिवन अप होप हे बरोबर वाक्य आहे. मग पास्ट परफेक्ट म्हणून मी टिक मार्क केलं बरोबर. आय वेंट टू माय फ्रेंड्स हाऊस यस्टरडे. मी काल माझ्या मित्राच्या घरी गेलो. हे वाक्य सिंपल पास्ट काळात आहे. अगदी बरोबर. मग बरोबरची टिक केली आपण इथे. अभिनव विल कम हिअर टुमारो. हे वाक्य सिंपल फ्युचर काळात आहे. अगदी बरोबर. मग बरोबरची टिक मार्क केली. परफेक्ट काळांमध्ये हॅव शब्द असतो. बरोबर आहे. हॅव, हॅज, हॅड हे 3 असतात, पण हॅवचेच हे 2 रूप आहे, म्हणून परफेक्ट काळांमध्ये हॅव शब्द असतो. 5वं बघा. परफेक्ट प्रोग्रेसिव्ह काळ आपल्याला एखाद्या विशिष्ट वेळी घडणाऱ्या क्रियांविषयी सांगतो. बरोबर अगदी. म्हणजे आपण इथे आपली तपासणी केली तर आपल्याला थोडंफार माहिती याच्याबद्दल आहे. चला आता पुढच्या
टॉपिककडे वळूया. 1.5 बिनचूक लेखन. बघा आता याच्यामध्ये काय दिलंय आपण वाचू. इंग्रजी किंवा इतर कोणत्याही भाषेमध्ये लिहिताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तुम्ही जे काही लेखन केले असेल त्यामध्ये कोणतीही चूक असू नये. म्हणजे तुम्ही जे काही लिहाल त्याच्यात चूक असू नये, थोडक्यात हे सांगायचंय तुम्हाला. कोणत्याही प्रकारचे लेखन करताना तुम्हाला शब्दांचे, वर्ण आणि भाषेच्या नियमांचा काळजीपूर्वक उपयोग करावा लागेल. स्पेलिंग बरोबर लिहायचे, तुमचे ग्रामरचे जे रूल आहेत त्यांचा योग्य वापर करायचा, म्हणजे तुमचं लेखन हे नेहमी बिनचूक होतच. मग बघा, बरोबर किंवा बिनचूक लेखनासाठी काही सूचना. ज्या वेळेस तुम्ही काही लिहिता, मग तो एक शब्द असो किंवा एक वाक्य किंवा काही ओळ असोत, तुम्ही काही लिहित असाल त्याच्याबद्दल, लिहून झाल्यानंतर सर्व काही नीट लक्ष देऊन वाचावे. म्हणजे जर काही चूक झाली असेल तर तुम्ही ती सुधारू शकता. हे अगदी बरोबर आहे. नंतर जे काही लिहिले आहे ते मोठ्याने वाचा. म्हणजे कोणतीही चूक झाली असेल तर ती लगेच ऐकू येईल किंवा आपल्याला समजून जाईल की आपण काय चूक केलेली आहे. पुढे शब्दकोशाची मदत घ्या. शब्दकोश म्हणजे डिक्शनरी आपण त्याला म्हणतो. शब्दकोशाची मदत घ्या. शब्दकोशातून तुम्हाला नवीन नवीन शब्द शिकायला मिळतील. आता डिक्शनरी तुमच्या मोबाईलमध्येच असते, त्याच्यामुळे बरेचसे लोक हे मोबाईलमध्ये सर्च करू शकता. आता सामान्य चुका बघा काय. सामान्य चुका लिहित असताना या गोष्टींची काळजी घ्या. काही शब्दांचे एकवचन आणि बहुवचन सारखेच असते. ते पुढील शब्दाप्रमाणे बघा. आता तुम्हाला शब्द दिलेले आहे, हे शब्द व्यवस्थित बघा. डिअर, शिप, डिअर, कॅटल, पुलिस, ॲडवाइस, इन्फॉर्मेशन. या शब्दांच्या पुढे एस लावत नाही. म्हणजे काय, तर शिपचं एक वचन शिपच राहतं, अनेक वचन शिपच होतं, याला एस लागत नाही. जसं आपण काही काही असे शब्द असतात, पेन, पेन्स, मोबाईल, मोबाईल्स असं म्हणू शकतो. तर यांच्या हे जे शब्द दिलेले आहे यांच्या बाबतीत आपण त्यांना एस लावत नाही. म्हणजे कॅटल्स, डिअर्स, शिप्स, पोलिसेस, ॲडवाइसेस, इन्फॉर्मेशन्स असं लिहायचं नाही. हे लक्षात घ्या. नेहमी वापरल्या जाणाऱ्या काही शब्दांचे बहुवचन खाली दिलेले आहे. बघा मग आता कसं दिलेलं आहे. थीफचं होतं थीव्स, थीव्स व म्हणायचं थीव्स. वाईफचं होतं वाईव्स. ऑक्सचं होतं ऑक्सन, ऑक्सेस म्हणायचं नाही. हे चुकीचे शब्द इकडेच्या कॉलम मधले. ओके. चाइल्डचं होतं चिल्ड्रन, चिल्ड्रन्स म्हणायचं नाही किंवा चाइल्ड्स म्हणायचं नाही, हे लक्षात घ्या. शेल्फचं होतं शेल्व्स, VES लागतो, F काढून टाकतो आपण. फूटचं होतं फिट, टूथचं होतं टिथ. हे शब्द आपण नेहमी वापरतो. म्हणजे एकवचनी शब्द आणि बहुवचनी शब्द हे इथे आहेत. ओके. आणि हे चुकीचे प्रकार आहे याच्यामध्ये, त्याच्यामुळे हे लक्षात नका ठेवू आपण. आता बघा पुढचा एक टॉपिक दिलाय त्यांनी, इट्स. आणि इट इथे अपॉस्ट्रॉफ दिला, तर जो वरचा कॉमा तुम्हाला दिसतोय त्या कॉम्याला म्हणता अपॉस्ट्रॉफ. ओके. इट्स आणि इट्स या दोन्ही शब्दांच्या बाबतीत लक्षात ठेवा की इट्स सांगतो की कोणती गोष्ट कोणाची आहे. त्याचप्रमाणे इट्स हे इट इजचं लघुरूप आहे. म्हणजे हा जो आहे हा शॉर्ट फॉर्म आहे इट इजचा. आणि इट्स म्हणजे काय, कोणाचं आहे, हे कोणाचं आहे असं म्हणतो ना आपण, तेव्हा हा इट्स वापरला जातो. आता उदाहरणासाठी खाली टेबल बघा. इट्स आणि इट्ससाठी बघा. इट्स जिथे अपॉस्ट्रॉफ लागलेला नाही, नुसता एस लावलेला आहे, तिथे काय होतं बघा. द कार अँड इट्स ओनर आर हिअर. द डॉग लिक इट्स मास्टर फेस. द कॅट कॅरीड अवे इट्स किटन. इट्स म्हणजे हे त्यांचं आहे. ओके. आणि इट्स इथे अपॉस्ट्रॉफ लागलाय तर काय होईल, इट इज बॅड मॅनर्स टू शाउट. इट्स बॅड मॅनर्स टू शाउट असं म्हणू शकतो आपण. इट इज अर्ली मॉर्निंग इन केरला असंही म्हणू शकता, किंवा इट्स अर्ली मॉर्निंग इन केरला. इट्स नॉट इझी टू लर्न म्युझिक. इट इज नॉट इझी टू लर्न म्युझिक. कळते तुम्हाला. पुढचं बघूया आपण. क्रियापद, वर्ब. क्रियापद, वर्बच्या होणाऱ्या चुका. क्रियापदांमध्ये काय चुका होता बघूया आपण. एक गोष्ट लक्षात ठेवा की एकवचनी कर्त्याबरोबर एकवचनी क्रियापद लागतं आणि बहुवचनी कर्त्याबरोबर बहुवचनी क्रियापद लागतं. उदाहरणासाठी खाली टेबल बघा. आता सिंग्युलर सब्जेक्ट आणि सिंग्युलर वर्ब. सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर वर्ब सिंग्युलर असं यांचं म्हणणं. प्लुरल सब्जेक्ट असेल तर प्लुरल वर्ब.
ओके, बघा उदाहरण बघा, द चाइल्ड प्लेज अ गेम. सिंग्युलर वर्ब आहे म्हणून एस लागला का, तर सिंग्युलर सब्जेक्ट पण होता, पण याने कारण पण याचे नियम वेगळे असतात. तसंच मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ते टाकून देणार. नंतर प्रिया गोज टू स्कूल एव्हरी डे. प्रिया गोज टू स्कूल एव्हरी डे. सुमित इज माय बेस्ट फ्रेंड. इथपर्यंत आले. आता प्लुरल सब्जेक्ट प्लुरल वर्ब बघा, वी गो टू स्कूल एव्हरी डे. वी गो टू स्कूल एव्हरी डे. चिल्ड्रन लाईक आईस्क्रीम. म्हणजे या ठिकाणी सब्जेक्ट प्लुरल असेल तर वर्ब सुद्धा प्लुरल वापरलं जातं. आता पुढचा टॉपिक बघा, इन आणि ॲटचा उपयोग कसा करावा. ज्यावेळी हे दोघंही आपल्याला कसे वापरायचे इथं बघायचं आहे आपल्याला. ज्यावेळी फक्त कोणत्या तरी देशाचे, शहराचे किंवा गावाचे नाव येत आहे तेव्हा इनचा वापर केला जातो. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कार्यालयाचा पूर्ण पत्ता दिलेला असतो तेव्हा ॲटचा उपयोग करायचा. उदाहरणार्थ खाली 2 वाक्य दिले बघा. इन म्हणजे काय, शहराचा गावाचा उल्लेख केला असेल तर, किंवा देशाचं नाव, इन वापरायचा. पण एखादा पत्ता लिहून दिला असेल त्याचा तर तेव्हा ॲट वापरायचा. जसं बघा, वी लिव्ह इन इंदोर झालं. आता वी लिव्ह ॲट 36B आगरसेन रोड इंदोर. इंदोर बद्दलच सांगताय दोन्ही ठिकाणी, पण या ठिकाणी पूर्ण ॲड्रेस दिला म्हणून वी लिव्ह ॲट आणि वी लिव्ह इन इंदोर. कळते तुम्हाला? ठीक आहे, चला मग आता आपली स्वतःची प्रगती आपण तपासू. काय शिकलो आपण बघा. या वाक्यातील चुकीचा शब्द शोधा. द डिअर्स, डिअर्स शब्द नाही आहेत, त्याला एस लागत नाही म्हणून काय, द डिअर आर ग्रेझिंग. मग हा शब्द चुकीचा आहे. ओके, हा फक्त लिहायचा राहिला माझा इथे. दिस इज अ फ्लावर इट्स, इथे अपॉस्ट्रॉफी आहे, इट्स येलो इन कलर. मग इथे इट्स पाहिजे होतं, अपॉस्ट्रॉफ पाहिजे होता. आय लिव्ह इन रैसिना रोड दिल्ली. रायसिना रोड दिल्ली. आता इन नाही, दिल्ली बद्दल बोलताय, रायसिना रोड बद्दल म्हणजे ॲड्रेस दिलाय तुम्ही, म्हणजे इनच्या ऐवजी इथे काय ॲट येईल. ओके, इट्स टू अर्ली टू कमेंट. इट्स म्हणजे इट इज, इथे मग इट इज म्हणजे इथे अपॉस्ट्रॉफ लिहायचा होता. 5th बघा, इट्स हिज परफॉर्मन्स दॅट आय एम वरीड अबाउट. आता इट्स इथे पण इट इज हिज परफॉर्मन्स दॅट आय एम वरीड अबाउट म्हणून इथे पण अपॉस्ट्रॉफी एस लिहायचा होता. इट्स या पद्धतीने लिहायचं होतं. ओके, आता 1.6 कडे वळूया आपण. काय बघा, सारांश. आपण काय शिकलो हे इथे बघायचं. प्रत्येकाच्या जीवनात शब्दांचे खूप महत्त्व असते. आपण शब्दांच्या माध्यमातून विचार करतो, बोलतो, लिहितो, ऐकतो आणि वाचतो. शब्दावलीमध्ये या शब्दांची माहिती व अर्थ समाविष्ट असतो. या भागात आपण जाणून घेतले की इंग्रजी भाषेमध्ये बरेच शब्द दुसऱ्या भाषांमधून घेतले जातात. इंग्रजी भाषेत बऱ्याच शब्दांचे एकापेक्षा जास्त अर्थ असतात. अशा शब्दांना सिनॉनिम्स, अँटॉनिम्स आणि होमोनिम्स म्हणतात. इंग्रजी भाषेमध्ये शब्दांचा एक समूह जो काही स्पष्ट अर्थ दर्शवतो अशा शब्द समूहाला वाक्य म्हणतात. वाक्यांचे वेगवेगळे प्रकार असतात, जसं डिक्लेरेटिव्ह, इंटेरोगेटिव्ह, इम्परेटिव्ह आणि एक्सक्लामेटरी वाक्य. याच्या व्यतिरिक्त वाक्यांचे आणखी काही प्रकार असतात, ते म्हणजे सिंपल, कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स वाक्य. हे सर्व आपण शिकलो. नंतर वाक्यरचना करताना योग्य त्या क्रियापदाचा व योग्य काळाचा उपयोग करणे अतिशय आवश्यक असते. काळाचे वेगवेगळे प्रकार असतात. सिंपल म्हणजे प्रेझेंट, पास्ट, फ्युचर. प्रोग्रेसिव्ह प्रेझेंट, पास्ट, फ्युचर. आणि परफेक्टमध्ये सुद्धा प्रेझेंट, पास्ट, फ्युचर. परफेक्ट, प्रोग्रेसिव्ह, प्रेझेंट, पास्ट, फ्युचर. लेखन करताना कोणतीही चूक करू नये, कारण एखादं लेखन प्रभावशाली तेव्हाच होऊ शकते जेव्हा त्यामध्ये कोणत्याही चुका नसतात. कळतंय तुम्हाला? आता शब्दसूचीमध्ये आपण आज काय शिकलो बघा. सिनोनिम असे शब्द ज्यांचे समान अर्थ असतात किंवा जवळजवळ सारखे अर्थ असतात. नंतर अँटोनिम विरुद्ध किंवा विरुद्ध अर्थाचे शब्द. आणि होमोनिम म्हणजे असे शब्द ज्यांचे उच्चार ऐकताना एकसारखे वाटतात परंतु त्यांचे अर्थ वेगवेगळे असतात. आता याच्यानंतर 1.8 मध्ये फक्त आपल्याला उत्तर सूची आपल्याला दिलेली आहे. ठीक आहे, तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. नंतर आपण पुढचा व्हिडिओ बघूया. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक यू व्हेरी मच.